गेलाय. लावून घ्या. वरुणने चांगला बॅटिंग करायची आणि दोन्ही चांगला विनंती असेल की आपला 12वा पाठवायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण आलेले आपले अतिथी पाहुणे आहेत त्यांचा आपण इथून सत्कार करणार आहोत. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांचा आपण पाहिलं इथून या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला गेलाय. सणांसाठी राब करायचं आहे. मी आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे शुभेच्छा देण्यासाठी आलेले ते शाखा प्रमुख तलागेर कृष्णा चव्हाण यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सत्कार केला जातोय. मायेची शाल धन्यवाद. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत कृष्णाजी. त्याचप्रमाणे आपण पाहतो तर गेले 3 दिवसासाठी आपण पाहतो ज्या व्यक्तीने दानशूर व्यक्तीने ज्यांनी लाईट फ्री दिलेली आहे त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार. रणजित सेटे साहेब यांचा सुद्धा आपण सत्कार. मी ऋषाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण रणजित सर यांचा आपण सत्कार करायचा आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नक्कीच या 3 दिवसासाठी बघा सध्याच्या घडीला आपण पाहिजे श्री धावीर 11 रोहा फंटर मी विनंती करतो तुला नितेश चला आपण फिल्डिंग लावून घ्या. बघा वारंवार कमिटी करून आम्हाला सांगितलं जातो की आपण त्याला फिल्डिंग लावून घ्या. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपले अतिशजी मुंडे साहेब यांचा सत्कार करतील. मी प्रतुल गौरधन याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ असते आपण अतिशजी मुंडे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतो तर प्रतुल यांच्या शुभ असते आपण सत्कार करणार. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहतो तर प्रत्येक विभागामधून आलेले मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सर्वांचा आपण पाहतो ते मान सन्मान केला गेला आणि आज सुद्धा आपण पाहतो सुरुवातीपासूनच चालू केलेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर महेंद्र शेठ सुर्वे साहेब सुद्धा आलेत. मी हेमंत मडवी यांना विनंती करतो की आपण महेंद्रजी यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार करणार. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहतो तर प्रत्येक विभागामधून आलेले मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सर्वांचा आपण पाहतो ते मान सन्मान केला गेला आणि आज सुद्धा आपण पाहतो तसेच आपण पाहतो तर सोपानजी कांगणे साहेब आलेले आहेत. मी दीपक झुलगे याला विनंती करतो की आपण सोपन साहेब यांचा सत्कार करायचा आहे. पुढचा सत्कार असेल सत्कार करायचा आहे नक्कीच. सोपनजी यांचा सत्कार होते. बघा मी श्री धावीर रोहा 11 संघाचा मी लक्ष वेधेन. बघा आपल्यासाठी 1 मिनिट दिलाय. जर आपण 1 मिनिटामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलात नाही
तर मात्र मग जी तुम्हाला दंड असेल, जी कारवाई असेल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. विनंती करतोय श्री धावीर रोहा, कारण आमच्याकडे आज वेळ बिलकुल नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला सर्व सामने वेळेत करायचे. 2 सामने एक्स्ट्रा आहेत आणि बरेचसे सत्कार समारंभ सुद्धा आहे आमच्याकडे. तसेच वैभवजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार होईल. मी विशाल यांना विनंती करतो की आपण वैभव यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. बघा या स्पर्धेमध्ये व्यक्ती किती मोठी आहे, किती बारीक आहे हे महत्व नाही, पण येणारी व्यक्ती सर्वात मोठी आहे ना, या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिलेले आहेत. चला मी फंटर आपल्याला विनंती करतोय, कारण इथून शिक्षा दंड परवडणार नाही आहे, कारण 11 वाजलेले आहेत, 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. तसेच मनोजी जंगम साहेब, नक्कीच आपण बघा प्रत्येकाने या स्पर्धेसाठी काही ना काही हातभार लावलेला आहे. तर जे जंगम साहेब आहेत त्यांच्याकडून मात्र रेती देण्यात आली होती या पीच बनवण्यासाठी, आणि त्यांच्याच रेतीमुळे आज पीच जो जास्ती मेहनत करेल ना त्यांची ठरते. बाईंचा सत्कार करायचा आहे. तसेच मनोजी जंगम साहेब, नक्कीच आपण बघा प्रत्येकाने या स्पर्धेसाठी काही ना काही हातभार लावलेला आहे. तर जे जंगम साहेब आहेत त्यांच्याकडून मात्र रेती देण्यात आली. तसेच वैभवजी सुर्वे साहेब, वैभवजी सुर्वे साहेब आपण सुद्धा वरती यायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी मगाशीच म्हटलं होतं, या स्पर्धेमध्ये कोणतीही व्यक्ती आहे ती किती मोठी आणि किती बारीक याचा विचार नाही, येणारी व्यक्ती ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे, आणि ते आमचे प्रमुख पाहुणे आहेत. गेल्या 2 दिवसामध्ये सुद्धा आम्ही तेच केलं आणि आज सुद्धा तेच करणार आहोत. कारण शिवसेना भगवा चषक 2025 हा आपला आहे, आणि आपला असल्यामुळेच आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आलेले आहोत. तर नक्कीच एक मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. श्री धावीर रोहा 11 विरुद्ध वरोडने आपल्याला पाहायला मिळते. थोडासा वेळ नक्कीच जातोय, परंतु एक जबरदस्त मॅच होईल. गेल्या 2 दिवसामध्ये आपण एकापेक्षा एक सामने पाहिले, परंतु या आजच्या दिवसामध्ये सुद्धा एकापेक्षा एक सामने आपल्याला पाहायला मिळतील, यात मात्र कोणती शंका नाही. या महेश गोवर्धने साहेब यांना विनंती, महेश जी वैद्य साहेब यांना विनंती, महेश जी वजले साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. महेश जी वजले साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. महेश गोवर्धने साहेब यांना विनंती, महेश जी वैद्य साहेब यांना विनंती, महेश जी वजले साहेब यांना विनंती असेल की आपण बघा पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. टॉस जिंकलाय श्री धावीर 11 रोहा या संघाने प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. बघा दोन्ही संघाने या खेळपट्टीचा अंदाज नाही आहे, कदाचित या मैदानाचा अंदाज नाही आहे, आणि दोघांनाही सुद्धा अभ्यास करावा लागेल. कारण मागच्या आपण टॉस हरल्यानंतर वरोडे संघाचे संघनायक म्हटले होते की अंदाज आम्हाला सुद्धा नाही आहे, परंतु एक आम्ही चांगली मॅजिक फिगर इथून जमा करू आणि त्या रोखण्याचा प्रयत्न सुद्धा करू असं त्यांनी सांगितलंय. परंतु धावीर 11 रोहा संघाच्या मनामध्ये काय किती धावांपर्यंत रोखणार हे सुद्धा बघावं लागेल. कारण गेल्या 2 दिवसामध्ये आपण बरंच काय पाहिलेलं आहे. जे संघ जिंकतील असं वाटलं होतं पण ते संघ हारलेले आहेत, आणि जे संघ हरतील असं वाटलं ना ते संघ जिंकलेले सुद्धा आहेत. अशा गेल्या 2 दिवसामध्ये आपण चढाव उतार पाहिलाय, परंतु आजच्या दिवसामध्ये आज रविवारचा दिवस आहे, कोण बाजी मारणार आणि अंतिम 4 मध्ये कोण जाणार जिथे आपल्याला पाहायला मिळते. जे हनुमान सर्वे मुरुड विभागामधील संघ, तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो श्री साईनाथ मोरे आली रोहा या संघाला पाहिलाय. आज सुद्धा आपण मध्ये एकापेक्षा एक संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. या सर्व संघ नायकाचं आणि सर्व संघ मालकांचं मी या स्पर्धेच्या मध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर आपण मॅच कडे बोलूया. पहिला डाव जसा सुरू होईल ना तसा पहिल्या डाव मध्ये आपण भाई पेटकर याला ऐकणार आहोत. संघाने आपला 12वा पाठवायचा आहे बघा, कारण जीटी स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण पाहतो या घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. गेल्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेचा आपण पाहतो आनंद घेतला, आज सुद्धा घेऊ शकता, परंतु आपला 12वा खेळाडू खूप महत्वाचा आहे. मी दोन्ही संघांचं लक्ष वेधेन, आपला 12वा पाठवायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो क्रिकेटचे प्रेमी आहेत, आणि क्रिकेटचे प्रेमी म्हटल्यानंतर क्रिकेटसाठी येणार आहेत. काही जणांनी मैदान गाजवलेत तर काही गाजवणारे आहेत, आणि आज जर आपण पाहिलं संतोषजी असतील यांनी मैदान सुद्धा गाजवले असतील, आणि आज खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय दिपेश आपण लगेच त्यांचा सत्कार सुद्धा करून घ्या, मॅच चालू होते.
तर या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर गेल्या 2 दिवसांमध्ये बरेच प्रमुख पाहुणे आले होते आणि सर्वांचा आपण पाहिलं तर मान सन्मान सुद्धा केला गेलाय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर खास या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर गेल्या 2 दिवसांमध्ये बरेच प्रमुख पाहुणे आले होते आणि सर्वांचा आपण पाहिलं तर मान सन्मान सुद्धा केला गेलाय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर खास चला विनंती असेल आपण सामना चालू करून घेऊया. दोन्ही संघाला विनंती असेल की 4 ओव्हरची मॅच आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. जर चेंडू फुटला, घाल झाला किंवा कोणतीही क्रिया झाली तर जर चेंडूवर जर क्रिया असेल, बाद असेल तर विकेट, विकेट घेतल्याचे विकेट असेल, षटकार असेल तर षटकार तो गृहीत धरला जाणार आहे. काही घोषित परिसर सुद्धा आहेत, ते पंच तुम्हाला सांगतील. 4 ओव्हरची मॅच आहे तर मॅच ऑन होते. जिथे पहिला डाव चालू होते तसं आपण जाऊया भाई पटकर यांच्याकडे. 1 मिनिट. 4 ओव्हरची मॅच आहे तर मॅच ऑन होते. जिथे पहिला डाव 1 मिनिट म्हणतो, 1च मिनिट. भाई पटकर यांच्याकडे 1 मिनिट. हॅलो हॅलो. बघा पंचांची डिस्कस करा. गेल्या 2 दिवसांमध्ये निर्णय असेल तेच राहतील, कारण थोडासा ग्राउंड आपण पाहतो तर थोडासा अडथळा नक्कीच आहे. परंतु गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहतो बरंच काही या मैदानामध्ये पाहिलंय. आपण जाऊया थोडासा वेळ आहे तर मान्यवर जे आले त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. नक्कीच आपण पाहतो तर संतोष जी दायटकर साहेब जे आपण पाहतो तर त्यांचं या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आपण शाखा प्रमुख नौपाडा इथून ते आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना भगवा चषक 2025च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत साहेब. आणि या स्पर्धेची आपण पाहिलं तर मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी आपण आलात. तसेच आपण पाहताय संतोषजी सत्वे साहेब हे सुद्धा इथे आले. त्यांचा सुद्धा आपण सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मी दीपक बामणे यांना विनंती करतो की आपण संतोषजी सत्वे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. तसेच संतोषजी खरपुडे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करणार. मी विनंती करतोय सोपान कांगणे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते आपण सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर मॅच ऑन होतीये. जिथे आपण पाहतोय तर ओरोटणे संघ बॅटिंग करतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज आपण पाहतोय शाकिब आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आहे. हो, पहिला चेंडू डीप एस्ट्राकोला केला. फिल्डिंगचा प्रयत्न जरूर होता, कॅचचा प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु कॅच हाताला मात्र लागले नाही. कॅच ड्रॉप होतीये. त्याच दरम्यान मात्र इथून मात्र सिंगलने आपला अकाउंट ओपन केला. आयसीसी ओरोटणे या संघाने मात्र टॉस झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करायच्या. बॅटिंगसाठी आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला शुभम आणि त्याला साथ देईल तो सनी आपल्याला पाहायला मिळेल. बघा शुभम स्ट्राईकला होता, सिंगल घेतली आहे. आता मात्र सनी असेल. जिथे आपण पाहतो 4 ओव्हरची मॅच आहे. शाकिब आपल्या ओव्हर मधला दुसरा चेंडू टाकायला सज्ज होते. नो आहे का? ओके ओके, नो चेंडू आहे असा पंचांचा इशारा. फ्री हिटचा चेंडू होता. सर्व बॅटने फटका केला. चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफला पाय तर धन धन करत आहे. चेंडू सीमा पार हो.
मध्ये 4 ने दोन्ही संघाला माहिती आहे इथून धावसंख्या इथून बनवायला लागेल. इथे सनीच्या बाट मधून चौकात शाकिरने सुद्धा कमबॅक केलाय की आपण रोहा मधून कशासाठी आलाय, आपल्या संघाला काय गरज आहे, तर इथून मात्र धावा थांबवायची आहे. सुरुवात आपण पाहिजे तर 9 पासून सुरुवात झाली आहे, त्यानंतर चौकार सुद्धा आलाय. धावसंख्या सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते ते मात्र 7-6 अशी धावसंख्या झाली आहे. हो इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सनीचा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला. बॅट फक्त हवेशी बोलली आहे. चेंडू आपण पाहतोय तर डॉट डॉट झालाय. धावसंख्या पाहिजे सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना ओरोडणी या संघाची मात्र अवघ्या 6 धावा आहेत. बघा एक चौकार सुद्धा आलाय, पण तो धावा थांबण्याचं काम पुण्याला शाकिब करतोय. जिथे आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात नोनी झाली होती, त्यानंतर चौकार सुद्धा आला, त्यानंतर डॉट डॉट सुद्धा पाहायला मिळत आहेत. हाफ टॅकर चेंडू होता, पॉइंटला फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमा लगोलग आणि चेंडू जाईल सीमा पार. प्रमुख पाहुणे आहोत, आपल्याला विनंती करतो या आपण व्यासपीठावर आणि या मॅचचा आनंद घ्या. धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळते 10, जिथे शाकिबच्या आगे 2 चौकार सनीच्या बाट मधून आले. धावसंख्या आपण पाहिजे झाली ती 10. 4 चेंडूचा खेळ झाला. हो त्या दरम्यान चेंडू तर चांगला होता, परंतु नियंत्रण नाही राहिला. पंचांचा इशारा वाईट आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला 11 अशी धावसंख्या पाहायला मिळते. या ओव्हरचा विचार केला तर अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. जिथे पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे ती दहावीर 11 रोहा विरुद्ध ICC ओरोडने आपल्याला पाहायला मिळते. टॉस नंतर प्रथम बॅटिंग करायची. सध्याच्या घडीला 4 चेंडूचा खेळ झालाय, 11 बनल्यात. हा टॅकर चेंडू होता, चेंडू पॉइंटला खेळला गेला प्रयत्न, तिथे प्रोटेक्शन आहे पण एक सिंगल सनीला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पाहायला मिळते जिथे बिन बाद प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 12 झाली आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. बघा पॉवर प्लेचं शतक आहे. पहिला सुरुवात मात्र नोंदणी केली, त्यानंतर आपण पाहतो तर शाकिबने पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि अंदाज घेतल्यानंतर काही गोलंदाजी झाली, परंतु अंदाज घेत असताना 2 चौकार सनीच्या बॅट मधून सुद्धा आलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू होता. चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिजनला फेकून दिलाय. चेंडू जाईल लावून घ्या, आपल्याला वेळ नाहीये. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. पहिला शतक संपलाय, तिथे तुम्ही 4 मिनिटे 30 सेकंद घेतलेले आहेत. तर लगेच आपण विनंती असेल लगेच शतक लावून घ्या. पहिला ओव्हरचा खेळ संपला, जिथे शाकिब सिद्दीक आपल्याला पाहायला मिळाले. पहिला 6 चेंडूमध्ये नोंदणी सुरुवात केली, त्यानंतर आपण पाहतो जबरदस्त 4 आपण पाहतो 3 चौकार सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट आले होते. 2 सनीने मारले, 1 शुभमने मारला. धावसंख्या सध्याच्या घडीला 16 झाली आहे. गोलंदाज झाले संजय पावशे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर 4 ओव्हरचे माझ्या सुजय पावशे काय ओके सुजय आलेत. सुजय पावशे आपल्याला पाहायला मिळतील. इथून स्ट्राईकला सनी असतील. ओहो फटका चांगला उंच आहे, लांबी गाठणार का, चेंडू जाणार हवाई सापार सनीच्या बॅट मधून.
22 धावा. सुरुवात चांगली आहे या खेळपट्टीमध्ये. कालच्या दिवसामध्ये 82 धावा बनल्या होत्या, त्याचा पाठलाग सुद्धा झाला होता. हो पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क नक्कीच जसा पायचा झाला नाही आहे. एक धाव मात्र ओंडीच्या स्वरूपामध्ये मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला शतक क्रमांक दुसरा चालू असताना मात्र धावसंख्या 23 झाली आहे. जिथे आपण पाहतो तर मग एक साईडला शुभम असेल तर दुसऱ्या साईडला सनी आपल्याला पाहायला मिळते. सनीच्या बॅट मधून 2 चौकार, 1 षटकार आले. धावसंख्या सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हर मध्ये 16 होत्या, या 2 चेंडू मध्ये 7 आल्या. जिथे आपल्याला सुजय पावसे गोलंदाजी करताना पाहायला मिळते. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. इथे मध्ये फटक्यात चांगला चेंडू पॉइंटच्या वरती. या चेंडू हवेमध्ये शाकिबचा प्रयत्न जरूर राहिलाय, परंतु प्रयत्न जोपर्यंत कराल ना तोपर्यंत चेंडू सीमा पार होईल. 4 धाब्यांसाठी. 4 सिंगल षटकार, त्यानंतर पुन्हा चौकाराला एक चांगली बॅटिंग सनीची सध्याच्या घडीला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 27 धावा. या ओव्हरचा विचार केला अजूनपर्यंत 3 चेंडू टाकलेत, 11 खर्च. या टॅका चेंडू शॉर्ट अँड पुल केला. बघा फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे. सुजय स्वतः चेंडूच्या खाली आहेत, परंतु काय ड्रॉप झाली आहे. इथे मात्र सनीला जीवनदान असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 28 धावा झाल्या. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत सुजय पावशेने मात्र तब्बल 12 धावा खर्च केल्यात. या ओव्हरची अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला विकेट न गमवता आपण पाहतो तर वाशिष्ठी ओरडणे संघाच्या 28 धावा जुळल्या गेल्यात. इथे मात्र पुन्हा आपण पाहतो तर लॉंग ऑफ त्रिसेनेर केला. चेंडू पाहतो तर सीमा लगोलग जातोय आणि चेंडू पुन्हा एकदा झाल्यात. हो इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतो हेच सांगतोय शुभम. चेंडू जातोय सीमा पार. पहिल्या राऊंडची दुसरी मॅच शिव कार्तिक 11 आणि सोलवे कंपनी धाटाव यांचं लक्ष वेधन की आपण टॉस साठी तयार राहायचं. पहिल्या राऊंडची दुसरी मॅच शिव कार्तिक 11 आणि सोलवे कंपनी धाटाव यांचं लक्ष वेधन की आपण टॉस साठी तयार राहायचं. गोलंदाज आले तर मानगावचा डॉन शुभम आपल्याला पाहायला मिळेल. इथे गोंदिया ट्रॅक करत बघा पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा आल्यात. शुभम आले. शुभमचा सुद्धा स्वागत जरूर झालाय, परंतु इथे तिथे आपण पाहतो तर अंकित मोहिते होते. काय ड्रॉप झाल्या. सिंगल मिळेल. बघा दुसऱ्या जीवनदान आहे सनीला. इथून धावसंख्या पाहायला मिळते. तिथून 39 धावा आलेत. 39 धावा. या ओव्हरची सुरुवात आपण पाहतो कदाचित झेल झाला असं तरी विकेट झाली असती, परंतु पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा बनवल्यात. हो वेगात टाकला होता. पुन्हा एकदा आपण पाहतो जरा ऑन साइडला फटका जरूर केला गेलाय. रोटेशन चांगला आहे. सिंगल मात्र शुभमला मिळेल. सिंगलने सध्याच्या घडीला काम चालू आहे. धावसंख्या पाहायला मिळते तिथून 40 धावा मात्र झाल्या. शतक क्रमांक तिसरा चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा शुभम जाधव आपल्या पाहतो. जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कोर्ट मधून चेंडू जातो सीमा पार. षटकार. हे सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ही खेळपट्टी जो मेहनत करेल ना त्याला फल भेटेल अशी खेळपट्टी आहे. ओ पुन्हा एकदा चांगला फटका सनीच्या बॅट मधून पाहायला मिळते. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा पार.
बघा 12 चेंडू आणि 34 धावांची खेळी करतोय. ओ पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, आडवा बॅट नाही खेळला चेंडू आपण पाहतोय तर खऱ्या हाताने जाईल 2 खेळाडूंच्या मधून सीमा पार. चौकारांचा पाऊस पडला तरी दुसऱ्या डावामध्ये सुद्धा चौकार षटकारांचा पाऊस पडेल यात मात्र कोणती शंका नाही आहे. शतक क्रमांक इथे सुद्धा आपण पाहतो तिसरा संपला. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर आपण तब्बल शुभम जाधवने सुद्धा धावा 19 खर्च केला. बघा सुरुवात 16 झाली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 22 आल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये 19 आल्या. धाव संख्या बघता बघता पाहायला मिळते इथून 56 धावा 57 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटचं आणि अंतिम शतक असणार आहे. प्रश्न पडला असेल की ओव्हर द्यायची कोणाला, पण तू काही हरकत नाही आहे. प्रतुल आपण काल सुद्धा पाहिलं जिथे स्लोक 11 धावे या संघाने 82 धावा ठोकल्या होत्या 5 ओव्हर मध्ये, आणि अर्थातच श्री साईनाथ मोरे रॉ संघाने त्या 83 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामुळे इथे कोणती धाव सुरक्षित राहील ना हे सांगता येणार नाही सध्याच्या घडीला. परंतु पहिल्या डावामध्ये चौकार षटकारांचा पाऊस मात्र मग शुभम असेल सनी असेल या दोघांनी सुद्धा हात खोललेले आहेत. जिथे आपण पाहतोय तर सनी आतापर्यंत 14 चेंडू मध्ये 39 वर तो खेळतोय. सध्याच्याकडे तो नॉन स्ट्राईकला शुभम सुद्धा आहे. पार्टनरशिप सुद्धा आपण पाहतो तर 50 होऊन गेलेली आहे या दोन बॅटर मध्ये. शेवटचा पर्याय सुजित आलेले आहेत. बघा सुरुवात 16 झाली होती परंतु समाप्त कुठे होणार. हा टॅकल चेंडू होता, स्लो टाकला होता परंतु पारखलं होतं शुभमने, चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार कडीला भाषा बोली जाते. बघा आज शाळा बंद आहे पण इथली शाळा चालू आहे मी म्हणेन. चौकार षटकार ओ इथे मात्र कुठेतरी आपण पाहते थोडासा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा आहे की या चेंडूवर नियंत्रण नाही आहे सुजितचं, आणि इथून मात्र हा पंचांचा इशारा वाईट आहे. एक धावसंख्या इथे मिळेल. धावसंख्या झाली तिथून 64 धावा. या डावाची अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहे. बघा पहिला डाव पूर्णपणे गरम झालाय. इथे आपण पाहते चौकार षटकारने धावसंख्येला पूर्णपणे आकार दिला जाते. बघा दुसऱ्या डाव मध्ये तुम्हाला चौकार षटकार पाहायला मिळतील. कुठेही जाऊ नको. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय हवाई सपार 6. तर मी विनंती असेल ऋषाल की आपण त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करायचं. मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन, कारण बघा मा सुद्धा हाय व्होल्टेज आहेत आणि आपल्या मान्यवर सुद्धा तेवढ्याच क्षमतेने ताकद सुद्धा आहेत. तर मंदारजी मोरे साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. तर जाऊया मॅच कडे जिथे आपण पाहतोय तर धावसंख्या बघता बघता झाली इथे. हो पुन्हा एकदा मोठा फटका. आज मात्र खाईन तर फटक्यांशी नाही तर राहीन उपाशी. पूर्णपणे इरादे स्पष्ट केले सनी आणि शुभमने. स्कोर 83 आहे. तो पण सुद्धा आपण पाहता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता शुभमचा परंतु पायथा चेंडू मिड विकेट मध्ये येते. सिंगल घेतली आहे. फंटर आहे तिथे थोडेसे पंबल होते. त्या दरम्यान 2 धावा मिळतील. धावसंख्या बघता बघता पाहायला मिळते वेगाने धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 78 धावा. या डावातले अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरचा विचार केला तब्बल 21 धावा आतापर्यंत 4 चेंडूंनी दिल्यात. 4 चेंडू मध्ये दिल्यात त्या सुजितने. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 78 झाली आहे. पुन्हा एकदा सोडून दिलंय. त्याला माहिती आहे हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 79 झाली आहे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आज मात्र शुभम असेल किंवा सनी असेल, धरू का सोडू मात्र गोलंदाजाने केलेत. कोणताही गोलंदाजी हो, फक्त ठोकायचं हेच त्याने मनात ठेवलंय. 79 झाल्या, 2 चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेमधले आज पहिल्या सामन्यामध्ये सर्वात धावा बांधणार का? पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, परंतु दिशा दिली आहे. चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटकार. चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती 85. 10 चेंडू मध्ये 42 वर शुभम खेळतोय आणि मात्र सनी सुद्धा आपण पाहतो 40 वर खेळतोय. म्हणजे बघा कशी पार्टनरशिप झाल्या, जबरदस्त पार्टनरशिप सुरुवात झाली. आता मात्र शेवट गोड होणार का थांबवणार? हो, फटका नाही बसलाय, परंतु पाहिजे आडवा बाट केला. चेंडू ऑन साईडला ट्रायल होते, सिंगल घेतली आहे. तिथे 85 नंतर 86 झाल्या, 87 होणार का? इथे मात्र पंचांचा इशारा काय असेल तर या 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. म्हणजे 85 प्लस 87 विजयासाठी 24 चेंडू 88 धावांची गरज आहे. श्री धावीर 11 रोहास संघाला नागुटण्याचा दमखन आपण बघितलेली. आता मात्र रोहाचा पाहायचा आहे, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा ज्या प्रेक्षकांना माहित नसेल, खऱ्या अर्थाने खूप सारा आनंद होतं ज्यांनी 5 ओव्हर मध्ये 82 धावा बनवल्या होत्या, परंतु काही क्षणामध्ये तो रेकॉर्ड सुद्धा तुटला होता. आणि श्री साईनाथ मोराली रोहा संघाने 83 धावा ठोकल्या होत्या. कुठेही जाऊ नका, कारण पहिल्या डावामध्ये तुम्ही चौकार षटकार सनी आणि शुभमचे बॅटिंग पाहिलीत तर रोहामध्ये सुद्धा शुभम बाकी आहे. येणारा चेंडू 24 चेंडू मध्ये 88 धावांची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज आहे, यात मात्र कोणती शंका नाही. आणि जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यात आलेत ना, त्यांना आनंद मिळेल, कारण पहिल्या डावामध्ये जर चौकार षटकार आलेत तर दुसऱ्या डावामध्ये सुद्धा तुम्हाला चौकार षटकार पाहायला मिळतील, यात मात्र कोणती शंका नाही आहे. मी टॉससाठी विनंती करतोय शिव कार्तिक 11 आणि सोल्वे कंपनी धाटाव. चला आपण टॉस साठी या. सोल्वे आणि शिव कार्तिक 11. सोल्वे कंपनीचा संगणक आणि शिव कार्तिक 11. चला आपण टॉस साठी या. बघा जबरदस्त मॅच होईल, यात मात्र कोणती शंका नाही. काल आपण पाहते तर ऋषभजी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 29-30 अशा धावा होत होत्या, परंतु आज या खेळपट्टीने रंग बदललाय. सुरुवातीला जर 87 धावा झाल्यात म्हणजे आजच्या दिवसामध्ये फक्त धावांचा पाऊस पाहायला मिळेल, परंतु पाठलाग सुद्धा केला जाणार का हे सुद्धा बघूया. 24 चेंडू 88 धावांची गरज आहे, ती अर्थातच श्री धावीर 11 रोहा या संघाला. धन्यवाद सर. 24 चेंडू 88 धावांची गरज आहे, ती अर्थातच धावीर 11 रोहा या संघाला. धन्यवाद सर. हॅलो हॅलो. तसेच आपण पाहतो या स्पर्धेसाठी जयवंत गोर्धने साहेब आलेत. मी भाऊ खांडेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जयवंत गोर्धने यांचा आपण सत्कार करायचा आहे. भाऊ खांडेकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे सामनावीरचे चषक आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि त्यांचा या स्पर्धेमधून इथे सत्कार होते. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. मी कार्तिकेय 11 आणि सोल्वे आपण आलेत का? कार्तिकेय 11 संघाचा संघनायक आलाय, सोल्वे सुद्धा आलाय. चला आपण टॉस कंप्लीट करून घेऊया. मी विनंती करतोय संतोषजी सत्वे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा गोल करणार आहोत. दोन्ही संघ पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत. बघा आजचा तर आपण टॉस कंप्लीट करूया. एक साइडला कार्तिकेय 11 आणि दुसऱ्या साइडला सोल्वे. टॉस कॉल असेल, सोल्वे कार्तिकेयचा कॉल असेल. ओके, हेड इज द कॉल आणि टेल आलेला आहे. सोल्वे संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॉलिंग करू पहिले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45-50 पर्यंत धावायचा रोखण्याचा प्रयत्न. आयोजन बद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन आहे, दरवर्षी हवी आमची इच्छा आहे. नक्कीच होणार, तुमचाच आशीर्वाद आहे. तर आपण टॉस हरलाय, सर्वप्रथम आपल्याला बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल?
कारण आता तुम्ही पाहतो पहिल्या मॅच मध्ये 87 धावा बांधल्यात, 88चा पाठलाग होईल. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. टॉस जिंकला सुरवेश संघाने, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघा इथून 88चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठा नाही आहे मी असं म्हणेन, कारण मोठे मोठे नाव श्री दहावीर 11 रोहा संघामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे जबरदस्त मॅच होईल. कुठेही जाऊ नका, या मॅचचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. बघा पंच कमिटी, पंचांचा काहीतरी इशारा येतोय. 24 चेंडू 88 धावांची गरज आहे आणि पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आपण ऐकूया लांडरगावचा आवाज भाई पेटकर याला. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव मम सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम बाप्पाश्री गणरायाला वंदन करून, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी शिवसेना भगवा चषक 2025 पर्व पहिला आजचा 3रा दिवस म्हणजे अंतिम दिवसामध्ये मी उपस्थित सर्व मान्यवरांचं, रसिक प्रेक्षकांचं आणि त्याचप्रमाणे उपस्थित खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिम दिवस, 3रा दिवस. गेल्या 2 दिवसामध्ये चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री विशालजी जयंत गोवर्धने, शिवसेना मेळा विभाग प्रमुख. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेला समालोचकाच्या भूमिकेत आपण पाहिलं उमेशजी सालुंके सर माझ्या समेत, त्याचप्रमाणे स्क्रोअर सुनील जाधव, प्रतुल गोवर्धने, डीजे मास्टर अक्षय मोरे. त्याचप्रमाणे आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण जीटी स्पोर्ट रोहा यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्यांचं साधं खूप सारं कौतुक असेल. सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करून या मॅचकडे आपण बोलतोय. तर आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा आज आपण पाहतोय 3रा दिवस. 2 दिवसामध्ये जबरदस्त आपण पाहतो या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण ऋषाल आपण पाहतोय मुख्य आयोजक श्री सन्मान्य श्री ऋषाल जयंत गोवर्धने आणि त्यांची संपूर्ण टीम आपण जर पाहिले तर खूप सारी मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी घेतली आहे. आणि खऱ्या अर्थाने या विभागात प्रथमच भव्य दिव्य अशी मोठी टुर्नामेंट खऱ्या अर्थाने खेळवली जाते. ज्यांनी ते स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने आज सत्यात उतरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच मुख्य आयोजक आहेत ऋषाल गोवर्धने, शिवसेना मेळा विभाग प्रमुख. नंतर त्यानंतर आपण पाहतो विलास खांडेकर, विनायक गोवर्धने, दीपक सोलगे, हेमंत मडवी, हेमंत सावंत, शुभम खांडेकर, चंद्रकांत गोवर्धने, भाऊ खांडेकर, अक्षय मोरे, कल्पेश बिर्जे, प्रवीण ठमके, धीरज जाधव, शुभम करंजे, दीपक बामणे, नंदू गोवर्धने, आकाश बामणे, संजय पवार आणि सुनील जाधव अशी संपूर्ण टीम त्यांची कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅचला इथे सुरुवात होईल. 2ऱ्या डावाला आपण पाहणार आहोत. सन्मान्य श्री तुषारजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 2ऱ्या डावाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवर वरबटणे संघाकडून गोलंदाज अजय सज्ज होताना पाहायला मिळतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. निखिल आणि त्याचप्रमाणे शिफम. पहिला चेंडू लेफ्ट आर्म वर विकेट ना जोरदार प्रकारचा प्रयत्न, बॅट लाईन फर्स्ट स्लिप मध्ये काय प्रकडला झेल पहिल्या चेंडू वरती. इथे मात्र गडी बाद
मैदानाच्या आतमध्ये तिथे 88चा पाठलाग करायचा आहे आणि इथे अजय म्हणतोय की मी हे सहजासहजी होऊन देणार नाहीये दुसरा धक्का. डीजे दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा धक्का बसतो रितेशच्या स्वरूपात. असं सोपं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने धावीर रोहा 11 संघाने विचार सुद्धा केला नसेल की अशा प्रकारची सुरुवात आपल्या बॅटिंगने होईल. परंतु काय जबरदस्त गोलंदाजाचं मात्र इथं खरं मनापासून कौतुक करावं लागेल, कारण षटकार चौकारांची आपण पाहतो पहिल्या डावामध्ये आतषबाजी झाली होती आणि असं असताना योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळणं हे खूप कठीण असताना काय जबरदस्त गोलंदाजी होती. पुढचा चेंडू खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतो अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती आलाय तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होते. शुभारंभ झालाय पहिली धाव धाफालकावरती जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहतो श्री धावीर 11 रोहा संघाला 88 धावांचा पाठलाग 24 चेंडू मध्ये करत असताना पहिल्या 3 चेंडूवरती 2 गडी बाद 1 धाव म्हणजे नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती इथे आपण पाहतो वरवटणे संघ खऱ्या अर्थाने वरचढ ठरलेला पाहायला मिळतोय, कारण 3 चेंडू झाले 2 महत्वाचे गडे ज्याच्यामध्ये रितेश आणि निखिलला मात्र गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यश संपादन केलंय. तिसऱ्या चेंडूवरती पहिली सिंगल पाहायला मिळते म्हणजे येणारे चेंडू असतील अर्थातच आपण पाहतोय 21 चेंडूंचा खेळणं अजूनही बाकी असेल. यावेळेस मात्र सी फॉर क्रिकेटचा क्लास दर्शवणारा फटका मदतीने संघाची धावसंख्या 7. इथे आपल्याकडे चेंडू पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न घोषित परिसरात चेंडू सरळ ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे वधाताना पाहायला मिळते 8 आकड्यावरती. बाई एकच मिनिट. आई एकविरा असोसिएशनचे अध्यक्ष अमरजी चावरीकर साहेब इथे यांचं आगमन झालं. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बघा आज तुम्हाला एकापेक्षा एक महारथी तुम्हाला पाहायला मिळतील या चषकामध्ये. ओरटू बाई 5 चेंडू झाले तर 8 धावा धापालकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेस मात्र फटका नेत्रदीपक टाकलाय. डीप पॉइंटच्या सीमारेषेवरून चेंडू निघून चाललाय दणदण करत. जे आपण पाहतो इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेल्या. त्याच्यानंतर आपण पाहतो शिवमच्या बॅट मधून एक षटकार चौकार एक सिंगल 3 चेंडू मध्ये 11 धावांवरती 2 आबाद खेळतोय. परंतु जबरदस्त सुरुवात अजयने केली होती, परंतु थोडा अंशी का होईना रोहाचा डाव सावरण्याचा प्रयत्न इथे बॅटर शिवमच्या माध्यमातून झालाय. पहिलं षटक संपलंय. या पहिल्या पावरप्लेच्या षटकामध्ये 2 गडी बाद 12 धावा धाफालकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच येणारे चेंडू असतील ते अर्थातच 18 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयासाठी 66 म्हणजे 23च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये इथे धावा जमवायच्या आहेत टीम श्री धावीर 11 रोहा या संघाला. आपण पाहतोय सूरज सुजय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडला डावखुरा हाताचा फलंदाज गोलंदाजी मार्कवर मयूर. पहिला चेंडू यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहिलं तर फटका चांगला होता, परंतु हा काही मैदानाचा भाग आपण पाहिलं तर घोषित आहे आणि त्याच्याच कारणाने एक सिंगल प्राप्त होती आहे. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसवलं जाईल 13 आकड्यावरती. जिथे आपण पाहतोय महत्वाचं षटक अजय हातलं होतं. खऱ्या अर्थाने अजयकडे जी अपेक्षा केली होती वरवटणे संघाने त्या अपेक्षेची पूर्तता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच्याच कारणाने इथे धावीर 11 रोहा संघ हा पहिल्या 7 चेंडूवरती बॅकफुटवर ढकललेला पाहायला मिळतोय. कारण 7 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती ज्याच्यामध्ये महत्वाचे 2 गडी मैदानाच्या बाहेर पडलेले पाहायला मिळतील. नेक्स्ट चेंडू हाफ ट्रॅक चेंडू फटका चांगला आहे. चेंडू बराच काल हवे डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. इथे पकडला जेल. यावेळेस मात्र कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज क्रमांक 3 13 या धावसंख्येवरती बाद.
स्पर्धेमध्ये 3 दिवस खऱ्या अर्थाने डीजे मास्टर अक्षय मोरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक जबरदस्त आपण पाहतोय संगीत दिलं जात आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जाते असे डीजे मास्टर अक्षय मोरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नवीन नवीन गाण्यांची उधळण या ठिकाणी पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. इनियाट 5व्या क्रमांकावर अर्थातच बॅटर अंकित. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती या षटकातील हा तिसरा चेंडू. मी निलेश यांना विनंती करतोय, निलेशजी गोवर्धने साहेब, की आपण व्यासपीठावर यायचं. निलेशजी गोवर्धने साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे ऑफिशियल पंच आहेत सन्मान्य श्री जयेश भावकर सर, शशांत पारंगे सर, त्याचप्रमाणे राहुल पाटील, एक योग्य तो निर्णय देऊन कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी या 2 पंचांनी घेतली आहे. अप्रतिम तिन्ही पंचांचं खूप मनापासून कौतुक करावं असं वाटतंय, कारण एकही निर्णय आतापर्यंत आपण चुकीचा पाहिला नाहीये. अतिशय दक्ष पंच म्हणून ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज मयूर सज्ज होता आपल्या षटकातील. 4था चेंडू राईट आर्मवर तो विकेटला खोला टाकलाय, चेंडू खोदून काढलाय. डीप आपण पाहतो डीप बॅकवर्ड पॉइंटला जिथे फील्ड केला जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. विनोद चोरगे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ओरटू भाई 15 धावा धावफलकावरती लागल्या. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, जिथं दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे चौकार षटकांची आतषबाजी नक्कीच करावी लागेल, कारण 88 धावांचा पाठलाग करतोय तो श्री धावीर 11 रोहा संघ. याच दरम्यान एक खराब चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. इथे पंचांचा इशारा आला, इट्स वाईट बॉल. एक अवंतर धावफलकावरती नोंदवली गेली आहे. एक धावेच्या सहाय्याने माझे स्कोरर मित्र मला धावफलक कलवतील. आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्कोररच्या भूमिकेत आज आपण पाहतोय प्रफुल्ल गोवर्धने यांनी उत्तम साथ आतापर्यंत दिली आहे. कालच्या आणि परवाच्या 2 दिवसामध्ये ज्याने आम्हाला स्कोररच्या भूमिकेत उत्तम साथ दिली ते सुनील जाधव सर या ठिकाणी उपस्थित होतील यात शंका नाहीये. पुढचा चेंडू हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताला गेला. ज्या वेळेला खेळपट्टीवर चेंडू पडला आणि थोडासा वलय घेऊन सरळ एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे, जिथे आपण पाहतोय संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 16 वरती पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल, 88चा पाठलाग करायचा असेल तर इथून या दोन्ही बॅटर्सला मात्र नक्कीच हवाई फायर करणं गरजेचं आहे. इथे जर पाहिलं तर काय पाहायला मिळतंय, दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल, 88चा पाठलाग करायचा असेल तर इथून या दोन्ही बॅटर्सला मात्र नक्कीच हवाई फायर करणं गरजेचं आहे. पंचाचा इशारा. मी विनोद चोरगे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनोदजी, तुम्ही आमच्या कैद झाल्यात कॅमेरामध्ये, आपण या. हा, इथून हे कॅमेरा आहेत ना, यांचं बरोबर लक्ष आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये आणि आज 3रा दिवस आहे. आमचे आयोजकांचं एकच म्हणणं आहे, येणारी ही व्यक्ती ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि हा शिवसेना भगवा चषक हा आपल्यासाठीच आहे आणि आपलाच आहे असे समजून आपण यायचं आहे. आमचे आयोजकांचं एकच म्हणणं आहे, येणारी ही व्यक्ती ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि हा शिवसेना भगवा चषक हा आपल्यासाठीच आहे आणि आपलाच आहे असे समजून आपण यायचं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 16 म्हणजे 8च्या सरासरी धावा इथे बनवल्या गेल्या. तर बऱ्याचशा धावा अजून इथून बनवायच्या आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतो बॅटर शिवम मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईक एंडला अंकित. परंतु येणारे 12 चेंडू मध्ये 3 गडी बाद 16 म्हणजे 8च्या सरासरी 72 धावांची गरज, म्हणजे 36च्या सरासरीने इथे धावा बनवायची आहेत प्रति षटकामागे. खोलात टाकलाय चेंडू, आलंग कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत फक्त इथे आपण पाहतो एक सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलं जाते ते 17 या आकड्यावरती. जिथे आपण पाहिलं तर श्री धावीर 11 रोहा संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम आपण पाहतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आलाय की काय, असंच प्रश्न इथं प्रेक्षकांना पडलाय. बॅटची कडा घेतली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाचा मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. इतका चाणाक्ष क्षेत्ररक्षण करतोय हे खरोखरच आपण पाहतो इथे रसिक प्रेक्षकांचे मन जिंकतोय हा क्षेत्ररक्षक. कारण पहिल्या चेंडूवरती त्याने खऱ्या अर्थाने पाहिलं तर निखिलला बाद केलं होतं. अप्रतिम दर्जाचा सेल त्याच्या माध्यमातून पेला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने श्री धावीर 11 रोहा संघ बॅकफुटवर ढकलला गेलाय. यावेळेस मात्र जोरदार पार करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक सिंगल घेण्याचा प्रयत्न
कंप्लीट झाले. सिंगल एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाते 18 या आकड्यावरती. यशवंतजी घरड साहेब यांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. यशवंतजी घरड साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बघा इथून सर्व मान्यवरांची बांधणी चालू झाली आहे. बघा इथून सिंगल सिंगल डबल नंतर हा षटकार आलाय, परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर मी असं म्हणेन बाई की 10-11 रॉस सगळ्यांनी थोडंसं नाराज केलंय. कारण महारथी त्यांच्याकडे सुद्धा आहेत, परंतु ते आज चाललेले नाही आहेत, हेच आपल्याला पाहायला मिळते. षटकाराला या षटकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवली. 24 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्टेप मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, शरीरावर आदळतो. या बॅटरच्या इथे कुठलीही धावसंख्या धावफलकावरती जोडली जाणार नाहीये. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर 24 आकड्यावरती पाहायला मिळते, जिथे आपण पाहतो या षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी. तिसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ ICC वरवटने या संघाच्या माध्यमातून राहिलाय. रोहा संघाने नक्कीच उमेदजी सर म्हटल्याप्रमाणे निर्यात जरूर केलंय, परंतु नक्कीच येथे हा सुद्धा संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत असतो. याच दरम्यान स्क्वेअर लेग ओलांडून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे तुषार गायकर साहेब यांचं. तसेच सूर्यकांत पोद्दार साहेब आहेत. मी अनंत टंकी साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सूर्यकांतजी पोद्दार यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मी अक्षयला विनंती करतो, अक्षय मोरे आपण पुढे यायचं आहे. श्री आई एकविरा असोसिएशनचे अध्यक्ष श्री अमर चौरेकर यांचा सत्कार मी अक्षय मोरे यांना विनंती करतो की आपण करायचा आहे. तसेच निलेश गोवर्धने साहेब सुद्धा इथे आहेत. मी संतोष खरपुडे यांना विनंती करतो की आपण निलेश गोवर्धने यांचा सत्कार करायचा आहे. निलेश गोवर्धने यांचा सुद्धा सत्कार होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मॅच कुठेतरी आपण पाहते एकतर्फी पाहायला मिळते. असं वाटलं होतं की रोहा सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक केलं, परंतु गोलंदाजीला एवढी धार होती ना की मात्र पुढच्या तलवारीत चाललेल्या नाही आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी विनोदजी चोरगे साहेब इथे आलेत. मी राजेश गोवर्धन यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. विनोदजी चोरगे साहेब यांचं. आणि त्याचप्रमाणे यशवंतजी घरड साहेब आहेत, त्यांचा सत्कार आतिश मुंडे आपण करायचा आहे. बघा चौका षटकार पाहायला मिळतात, परंतु वेल निघून गेलेली आहे हेच पाहायला मिळते. आणि दहावीर 11 रॉय संघ थोडंसं मी म्हणे नाराज गेले, परंतु आपण पाहतो गोलंदाजी सुद्धा चालली नाही, बॅटिंग सुद्धा चालली नाही. आजचा दिवस त्यांचा नसावा, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील. यशवंत काशी अर्थातच हे साहेब आहेत. आणि अतिश मुंडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. तसेच अमोल पारधी साहेब सुद्धा आहेत, भगवान पारधी यांचा सुद्धा सत्कार आपण करणार आहोत. भगवान पारधी नक्कीच आपण पाहतो तर ही खेळपट्टी त्यांनी बनवली आहे, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. साहेब जबरदस्त आपण खेळपट्टी बनवलेली आहेत. जो मेहनत करेल तोच पुढे जाईल अशी ही खेळपट्टी आहे. मग गोलंदाजाने मेहनत केली तर गोलंदाज तो त्याचा संघ घेऊन जाईल, बॅट्समनने मेहनत केली तर बॅट्समन त्याच्या संघाला घेऊन जाईल अशी खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी कोणावर अन्याय करत नाही आहे, फक्त तुम्ही मेहनत करा. जी मेहनत शुभम आणि सनीने केली ना ती मेहनत आपण आता तर शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु प्रयत्न चालू आहेत, परंतु अंतर खूप मोठं आहे.
सध्याच्या घडीला फक्त थोडासा मनोरंजन होते, पण तू मॅच सध्याच्या घडीला आपण पाहता ICC वरोडणी संघाच्या बाजूने मात्र हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता एक सन्मान चिन्ह आहे तो द्यायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिथे वरवटणे संघ आपण पाहता बॅटिंग करत होता आणि कुठल्याही विकेट न गमावता त्याने 24 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 87 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये महत्वाचा जो वाटा होता तो सलामीवीर ज्याने 11 चेंडूंचा सामना केला. 11 चेंडू मध्ये नाबाद 44